आता हे सगळं सांगितल्यानंतर जाता जाता खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांना मला 2 आव्हान द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला थेट एक प्रश्न पण विचारायचा आहे जनतेला. तर आव्हान ज्या लोकांना मी देतो त्यांना पहिलं आव्हान हे आहे की कोणत्याही कार्यकारिणीत संदीप पोळच्या कार्यकारिणीत झालेल्या 3 वर्षाच्या काळात जी कामं झालेली आहेत ती साधारण 9.5 कोटीपेक्षा जास्तीची कामं आहेत. ती कोणत्याही इतर कार्यकारिणीच्या 5 वर्षाच्या काळात जर जास्त झाली असतील तर माझ्याकडून थेट 51,000 रुपये घेऊन जायचे. हे आपलं ओपन चॅलेंज आहे. चॅलेंज क्रमांक 2, बहुतांश वेळेला नागरिकांकडनं काही अफवा पसरवणारा सहज बोललं जातं संदीप पोळी लय पैसा काढला, लय भ्रष्टाचार केला. भावांनो, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप 3 वर्षापासून होत आहेत आणि 3 वर्षापासून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना 1 रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करता आलेला नाही. मग तुम्हाला पण जे खोटारड्या बातम्या पसरवत आहेत, पैसे काढले म्हणून तुमच्याजवळ येऊन सांगतायत, त्यांना मी सगळ्यांना हे सांगू इच्छितोय की 1 रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करायचा, फक्त 1 रुपयाचा. नाहीतर तुम्ही 10 लाख रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध केला तर संदीप पोळ 10 लाखाच्या बदली 1 कोटी रुपये सगळं घरदार मी तिथं आणून जमा करतो. पण तुम्ही जर 10 लाख रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि तो सिद्ध नाही झाला तर तुम्ही 10 लाखाच्या बदली 1 कोटी रुपये ग्रामपंचायतच्या सामान्य पावती करून ग्रामपंचायतच्या निधीवर भरायची तुमची तयारी आहे काय? हे एक दुसरं आव्हान होतं मला. आणि त्यानंतर माझा आता नागरिकांसाठी प्रश्न. पहिला प्रश्न, हे जे सगळं सुरू आहे, हे जे सगळं अविश्वास गावाला विनाकारण निवडणुकांमध्ये ओढून टाकण्यात आलेलं आहे, त्याचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत तळंगीला करावा लागणार आहे. हे कशासाठी आणि कुणासाठी चालले? 2-3 लोक म्हणजे गाव आहेत का? या 2-3 लोकांच्या मधल्या भांडणांमध्ये लोकांनी, सामान्य लोकांनी आजपर्यंत डोकी फोडून घेतली आणि तुम्ही आता परत एकत्र येणार आणि तुम्ही काही ठरवणार? ह्याचं उत्तर तुम्ही नागरिकांनी शोधायचं. दुसरी गोष्ट म्हणजे विकास थांबवणाऱ्यांना तुम्ही साथ द्यायचे की विकास करणाऱ्यांना साथ द्यायचे, हे जनतेनं आज ठरवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माझा नेहमीचा प्रश्न असतो, सामान्य तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांनी राजकारणात यायचं नाही का? आणि लोकांची कटपुतली बनणारीच लोक फक्त राजकारणात आणायचे का गावानं, हे लोकांनी ठरवायचं. राहिला आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, सरपंच पद रिक्त झाल्यानंतर तुमच्याकडे उपसरपंच पद आहे का हो? प्रभारी सरपंच पद व्हायला उपसरपंच पद या गावाला सध्या नाही आहे. उपसरपंच पद रिक्त आहे. दुर्दैवानं जर सरपंच पद रिक्त जर झालं तर गावाला प्रशासक येईल आणि प्रशासक आल्यानंतर गावाची कामं कशी होतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. ना कुठल्या सदस्याला अधिकार असेल, ना कुठल्या अधिकाऱ्याला अधिकार असेल, फक्त प्रशासक असेल. आणि कोणता प्रशासक कधी येऊन गेला याच्याशी तो कुणालाही बांधील नसेल. त्यामुळे तुमचा आता गावाचा विकास हा संपूर्ण तुमच्या हातात आहे. काय करायचे तुम्ही ठरवायचं आहे. गाव हे कुठपर्यंत न्यायचंय, कुठं न्यायचंय, कुणाच्या हातात द्यायचंय, गावाचं काय करायचं, ही संपूर्णपणे हक्क तुमचा आहे आणि तुम्ही ठरवायचा आहे. निर्णय तुमचा आहे. आणि सोमवारच्या निवडणुकीत माझं चिन्ह आहे त्रिकोण. संपूर्ण विचार करून तुम्ही यावरती निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही झालं तर हे गाव पुढे गेलं पाहिजे. कोणीही सत्तेत राहू दे पण हे गावाचं कल्याण झालं पाहिजे या विचारासाठी मी झटत आलोय आणि आपण पण त्या विचारासाठी झटूया. धन्यवाद, नमस्कार.